नमस्कार, जय शिवराय भावांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज 15 मार्च दुपारचे वाजले जवळपास 1. आता तुम्ही म्हणशान दुपारचे 1 कसं काय वाजले, घरी चालला आहे का नक्की काय? तर झालं असं आहे की सध्या नाईटला धंदा लय प्रमाणात कमी आहे. त्याच्यामुळं फार खेळखंडोबा झाला आहे फार सगळा. त्यात हे सेटअपचे असे लफडी चालल्यात. त्याच्यामुळं निर्णय असा घेतला, निर्णय म्हणजे काळजावर दगड ठेवून निर्णय घेतलाय, पर्याय नाही पण घेतला निर्णय की दिवसा करायचं. आता काय मग करणारच नाही, कारण नाईटला धंदा होत नाही. त्याच्यामुळं मग म्हटलं आता दिवसा करू आपण. तर आता दिवसा आपल्याला लय प्रॉब्लेम फेस करायला लागणार आहे. जवळपास 45 डिग्री तापमान, त्याच्यात गाडी चालवायची, प्लस आता मार्च एंड चालू आहे, RTO पोलिसांचा त्रास, सगळं सहन करायला लागेल पैसा कमवायचा म्हटलं. आणि राहिला विषय आता असा की सध्या आपलं मार्केटमध्ये जे काही चाललंय, रिझर्वेशन सेटअप आपल्याला बंद करायचं आहे. आपण त्याच्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करतोय. त्या प्रयत्नाला काही अंशी आपल्याला यश आलेलं आहे, काही अंशी जरा थोडं कमी पडायला लागलो आहे आपण. तर बघू आता पुढं कसं होईल. आणि त्यात दुसरा प्रश्न असा की ह्या मोहिमेत आपल्याला बऱ्याच जणांनी साथ दिली आणि काही जणांनी साथ दिली नाही. तर आम्ही प्रयत्न करतोय की सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचा. कारण आज आपल्या पुण्यामध्ये जे काय 2 संघटना काम करतात, आता एका संघटनेने ह्या गोष्टीला पुढाकार घेतला आणि मला आज काल रात्री कळलं की कुठंतरी बाबा समजा दुसऱ्या संघटना ज्या काय आहेत त्या पण एक सकारात्मकता दाखवतात ह्या गोष्टीसाठी. कारण एक ड्रायव्हर हितासाठी जर प्रश्न आहे तर सगळे एकत्र यायला पाहिजे, असं त्यांना पण ह्या गोष्टी जरा कुठंतरी वाटल्या. त्याच्यामुळं नाहीतरी त्यांनी त्या गोष्टीला सपोर्ट दाखवला. आज मी त्यांचा आभारी म्हणन, एक ड्रायव्हर म्हणून. संघटनेचा विषय वेगळा राहिला, त्याच्याशी काही नाही विषय, आपल्याला देणं घेणं नाही. पण एक ड्रायव्हर म्हणून मला एक चांगलं वाटलं की ज्या काही पुण्यातल्या संघटना आहे त्या आज एकत्र आल्या ह्या गोष्टीवरती. आणि इथून पुढं पण येत राहो, जेणेकरून ड्रायव्हरवर जो अन्याय होतोय तर तो आपल्याला दूर करता येईल. ड्रायव्हरसाठी जेवढं तुम्हाला एकत्र येऊन प्रयत्न करता येतील तेवढे तुम्ही करा, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि राहिला प्रश्न, मोजके काही जण आहेत आता ह्या गोष्टीला थोडा विरोध करतात. आता ते विरोध का करतात, कारण ते ऑलरेडी स्वतः सेटअपला आहेत, सेटअप चालवतात, त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा त्रास होतोय, त्याच्यामुळे ते ह्या गोष्टीला विरोध करतात. तर तरी त्यांना माझी विनंती आहे की भाऊ तुम्ही एक ड्रायव्हरच आहे, आम्ही एक ड्रायव्हरच आहे, सगळ्यांनी जर मिळून खाल्लं तर काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही विचार करता फक्त मी माझंच खाल्लं पाहिजे. ठीक आहे, खा तुम्ही, पण तुमच्या पोटापुरतं तुम्हाला जेवढी भूक आहे तेवढीच खा ना तुम्ही. तुम्ही अति प्रमाणात खाताय साहेब. तुम्ही एक गाडीच्या जोरावर 2-2, 3-3 गाड्या घेताय, त्याच्यावर ड्रायव्हर ठेवताय आणि सेटअपला बुकिंगा मारताय. असो, यात आता चुकी मी तर म्हणतो, तुम्हाला राग येईन दादांनो, मी त्याच्यासाठी तुमची माफी मागतो. पण ह्या लोकांना तुम्हीच मोठं केलं आणि आज हे तुमच्यासाठी एकत्र येत नाही. जसं बा मला तुम्ही फॉलो करता, एखाद्या 2 गोष्टी मी सांगत असेल तर तुम्ही त्याच्याकडे बघता. आता रिॲलिटी मी काही जणांना सांगितलं, आता जे व्हिडिओ मार्फत सांगतो की फेक बुकिंग टाका, मला बरेच जण विचारतात दादा मला टाकता येत नाही, तुम्ही मला गाईड करा कशा टाकायच्या. मग ते प्रयत्न करतात. तुम्ही आम्हाला फॉलो केलं तर मग आम्ही तुम्हाला काहीतरी देणं आहे ना. तसं हे बाकीचे विचार नाही ना करीत, यांनी पण तो विचार करायला पाहिजे. जे लोक आपल्याला जर मोठं करायला लागल्यात, मोठं म्हणजे आज तुम्ही आम्हाला फॉलो करता, त्याच्यामुळे आमची कुठंतरी ओळख वाढली, एक मनातून गर्व येतो ना. आता जर समजा एअरपोर्टला गेलो तर 7-8-10 जण जर भेटतात की भाऊ मी तुझे व्हिडिओ बघतो, चांगले व्हिडिओ असतात, मनाला आनंद होतो ना की बुवा चला कुठंतरी आपण ह्या क्षेत्रात उतरलो, त्याच्यामुळं काहीतरी फायदा झाला आपल्याला. मग आपल्याला जर फायदा झाला तर मग आपण बाकीच्यांसाठी पण काहीतरी करायला पाहिजे. आणि हा असा विचार प्रत्येकाचा नाही. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही त्याच व्यक्तीला सपोर्ट करा जो उद्या जाऊन तुम्हाला भविष्यात गरजेला काही कामी येईल. आज रोजी तुम्हाला मी वैयक्तिक माझं जाऊ द्या, कोणाचं सांगतो, जर तुम्हाला काही गरज पडली, वेळेकाळेला तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट केला, तो तुमच्या मेसेजला रिप्लाय देतोय का, कॉल उचलतोय का, हे पण बघा तुम्ही. आणि त्याच्यावर ठरवा कोणाला सपोर्ट करायचा आणि कोणाला नाही. कारण हे असे लोक काय काय तुम्ही सपोर्ट करून करताय, जे तुमच्या वेळेला जर समजा तुम्हाला साथच देत नाही,
त्या माणसांना तुम्ही सपोर्ट करून काय करता? जाऊ द्या, असो, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण जास्त बोलू शकत नाही. आपण प्रयत्न केले त्यांना एकत्र आणायचा, पण ते नाही येते त्या गोष्टीला एकत्र, आपण काही करू शकत नाही. तर ठीक आहे, बघू. इथून पुढं आपण ती मोहीम चालूच ठेवू. आणि उबेरचा विषय असा झाला की उबेरने एवढं डोक्याला हेडेक केलं, त्याच्यामुळं मी निर्णय असा घेतला की उबेर वापरायचं नाही. बघू आता पुढं जाऊन त्याच्यावर बहिष्कार येतोय नाही येतोय, पण वैयक्तिक मी तर शक्यतो त्याला 100% तर आत्ता तर नाही म्हणू शकत 100% बंद करेन म्हणून, पण 70% तर माझ्याकडून आता उबेर बंदच आहे. मी आता फक्त ओलावर फोकस करून बघतो काही दिवस, काय अंदाज येतोय कसा बघू, त्याच्यासाठी दिवसा चालू केले. तर असो, बघू आता बुकिंग कशा पडतात काय तुम्हाला सांगतो मग नंतर. आणि बऱ्याच दिवसानंतर यूट्यूबला व्हिडिओ चालू केला आहे, कारण सुरुवातच आपण यूट्यूबपासून केली होती का, तर कुठंतरी आपल्याला त्याच्यातून एक इन्कम सोर्स जनरेट करता येईल ह्या हिशोबाने. पण मध्यंतरी मी त्याच्यावरती कमी पडलो होतो, तर मला तुम्ही त्यावेळेस चांगला सपोर्ट दिला. तर इथून पुढं आता मी नव्यानेच सुरुवात करीन असे म्हणतोय. रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार मी, जेवढं शक्य होईल तेवढं. तर मला नक्की सपोर्ट करा. तर पुढचे आता काय अपडेट होतात ते मी सांगतो तुम्हाला. आता पहिलीच बुकिंग घेऊन आलो आहे. आपल्या महिंद्रा अँथेनियामधून हडपसर रेल्वे स्टेशनची पडली होती. ओलाला रिचार्ज मारला होता 21 किलोमीटरला नॉन ए सीच्या रेटनी. जो आपला मीटरचा रेट आहे पर किलोमीटर 21 रुपये, या हिशोबाने 441मध्ये बुकिंग घेऊन आले. आता ही पहिली ओलाचं कलेक्शन बघा 330 रुपये, आणि हा गुगल पेचा मेसेज बघा, डिफरन्स किती आहे, 89 रुपयाचा डिफरन्स आहे. मीटरच्या रेटने घेऊन आले, कारण आपल्याला जर परवडत नसेल तर 100% मीटर रेटने घ्यायची. चालेल, आता इथं आलो आहे, वाजतात बुकिंग. बघू आता एखादी परत आपली PCMC मधली लॉंग डिस्टन्सची घ्यायची, दणका द्यायचा नुसता. बघू आता काय होते पुढं. तर भावांनो, आता आपण आलो आहे शिवाजीनगर युनिव्हर्सिटीला. 14 किलोमीटरची राईड घेऊन आलो आहे. मीटर नॉन AC 21 रुपये, 294 रुपये. बुकिंग वाजतात बऱ्याच आता इथं. बघू आता इथून काय होते, एखादे चांगले 20 किलोमीटरच्या हिशोबाने घेऊ आणि जाऊ. बघू काय होतं. तर भावांनो, आता रात्रीचे वाजले जवळपास 8, आणि मी आहे फिनिक्स मॉल वाकडच्या जवळ. तर झाला असा विषय होता, जे काय आपण युनिव्हर्सिटी रोडला होतो शिवाजीनगरला, तिथून आपल्याला एक रॅपिडोला पडली 13 किलोमीटरला 287 रुपयांनी एअरपोर्ट. मग काय म्हटलं, 287 म्हणजे जवळपास नॉन ACचा रेट आहे, त्यामुळं काही कस्टमरला बोललोच नाही, बिना AC लावता घेऊन आलो. एअरपोर्टला जरा वेळ थांबल्यानंतर नाश्ता वगैरे केला, आणि तिथून आपल्याला ही वाकडची पडली होती भूमकर नगरची. 23 किलोमीटरला रॅपिडोला 569 रुपये दिलेत आपल्याला. तर बघू आता 12 वाजेपर्यंत आहे टार्गेट करायचं. डोक्यात असं इथून जर समजा एअरपोर्ट वाजली तर एक एअरपोर्टला जायचं आणि परत यायचं. बघू आता काय होते. बुकिंग वाजतात, पण बारीक बारीक वाजत आहेत, मोठी वाजत नाही. बघू काय होते. तर भावांनो, आता रात्रीचे वाजले जवळपास 2:45. तर विषय असा झाला होता, आता मी आहे सध्या पिंपरी कॉलनीमध्ये. तर लास्ट बुकिंग जी काय घेऊन गेलो तो वाकडमधून आपल्याला एक लोहगाव पडली, रॅपिडोला होती 25 किलोमीटरची. कस्टमरशी बोलणं केलं, मीटरच्या रेटने यायला लागेल. तर कस्टमर बोलले किती होती, कारण आपल्याला बुकिंग दाखवली होती 421 रुपयांनी, आणि ते काय आता रॅपिडो वॉलेटमध्ये देतात. आणि कस्टमर मग बोलले कसं करायचं, म्हणजे तुम्ही किती घेणार काय. आता आपल्याला काय नॉन ACच्या रेटने घेऊन जायचं होतं, 25 नव्हतं 24 किलोमीटर होतं. त्यांना बोललो 500 रुपये होत्या, पण ते बोलले नाही एवढं नाही, मला 340च दाखवते, मी नाही एवढे देऊ शकत. आता ठीक आहे, मला काहीतरी 89 रुपये वॉलेटला जमा होणार होते. त्या हिशोबाने मग टॅली मारली, त्यांना सांगितलं मग एवढे एवढे वरती लागतील, काहीतरी 70-80च्या घरात. तर झाले तयार. ते आधी नाही म्हणत होते, पण नंतर तयार झाले. त्यानंतर मग लोहगावला गेल्यानंतर तिथं बरेच म्हणजे परत एक पण कस्टमर तयार झाले ते, पण त्यांनी कॅन्सल केली मीटरच्या रेटने.
आणि त्यानंतर एक अष्टमी ओलाला वाजली होती राऊंड ट्रिप 13 तासाची. 248 किलोमीटरला 4,780 रुपये होते. पण ती पण फेक होती वाटतं, कॅन्सल झाली. त्यानंतर मग MT एअरपोर्टला गेलो, जेवण वगैरे केलं आणि रॅपिडोला एक घेऊन आलो आहे 519 रुपयांनी पिंपरी कॉलनी. तर बघू आता इथून जर परत वाजली जवळपास 2,500च्या प्लस झाले काम. डारकाले वाजते. परत एक एअरपोर्ट आणि एअरपोर्टवरून परत रिटर्न बघू चान्स झाला तर. बराच वेळ गेलाय. साधारण दुपारी 2ला चालू केलं तर रात्रीचे 2:45 झालेत. म्हणजे जवळपास 12-13 तास झाले. 2,500 रुपये झालेत. दिवसाच्या हिशोबाने रेट पैसे जरा कमी झालेत. मग बघू आता काय होते, सांगतो मग. तर भावांनो, आता विषय असा झाला आहे, शर्ट बदली झाला असेल. तुम्ही म्हणशाल असं कसं काय झालं, काल होता लाल शर्ट ना आज झाला काळा शर्ट. तर झालं असं, रात्री काय झालं, माझा मोबाईलला जरा थोडा प्रॉब्लेम झाला होता. मोबाईल पूर्ण हँग झाला होता. त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ काढायला जमले नाही, काही नाही. रात्री जे आपण लास्टची पिंपरी कॉलनीमध्ये जे होतो एअरपोर्टवरून बुकिंग घेऊन आलो होतो रॅपिडोची, ती बुकिंग सोडल्यानंतर बऱ्याच वेळ थांबलो. तिथून काही एअरपोर्टची आशा लागली नाही. रॅपिडोला एक बुकिंग बसली नाही एअरपोर्टची आणि ओलाला पण होती. रॅपिडोला काहीतरी 20 किलोमीटर 450 होती. परवडली असते आपल्याला, कारण नॉन एसीचा रेट होता. पण ती बसली नाही आणि ओलाला जवळपास 670 रुपयांनी बुकिंग गेली, बसलीच नाही. प्राईम प्लसची होती. ठीक आहे, जाऊ द्या म्हटलं. बराच वेळ थांबलो, काय बुकिंग शेवटी पडाना. उबेर चालू केलं, करायचं नव्हतं पण केलं. आणि मी ऑनच ठेवलं होतं. म्हटलं जर समजा वाजली एअरपोर्टची तर परवडन, कारण तिकडून उबेरला 500 रुपयांनी पडते. म्हटलं जर घेऊन गेलो परत रिटर्न आलो तर 800-900 रुपये होते. या हिशोबाने केलं तर चालू, पण काय पडाना. पण वाजली एक लांडेवाडी चौकातली. जाऊ दे म्हटलं, घराकडली होती. आलो शेवटी घेऊन आणि मग तसंच घरी गेलो. मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळं काही व्हिडिओ काढायला जमले नाही. तर काल नाही म्हणता जवळपास दुपारी 2ला चालू केलं, रात्री 3-3:30ला घरी गेलो असेल. 2700-2800 रुपये झाले होते जवळपास. तर दिवसा बुकिंग आहे, पण जर मीटरने केले तरच परवडेबल आहे. कारण आता 16 किलोमीटरला 256 रुपये असा विषय. जर मीटरने मारल्या तरच परवडतंय, नाही तर मग मजा नाही मारण्यात. बघू काय होते. जर समजा नाईटला परत भविष्यात धंदा वाढला नाईटच करू, नाही तर आता तात्पुरतं दिवसाचाच विचार करू. आणि झाला विषय असा की आपलं जे काही मी आता मध्यंतरी 1 लाखाचं जे काही व्हिडिओ टाकत होतो, आता काही जणांना माहिती आहे. म्हणजे माझा व्हिडिओ बनवायचा मुद्दा काय होता, रिझन काय होतं, मला एक परिस्थिती दाखवायची होती की बाकीचे जे म्हणत होते 1 लाख महिन्यात कमवतो आपण, मला त्याच्यावरती रिॲलिटी दाखवायची होती, खरंच होत्यात का नाही. आपण काहीतरी 11-12 दिवसाच्या व्हिडिओ केल्या होत्या, पण मी त्या पूर्ण सगळ्या डिलीट केल्यात. त्याचं कारण असं की मला बरेच जण आता भेटत येतच ना आपले ड्रायव्हर, त्यांचं म्हणणं आहे की काय होतं आहे, लोक मग आता तू परिस्थिती दाखवायचा प्रयत्न करतोय, पण लोकांना त्या गोष्टी समजत नाही, त्यांच्या माइंडमध्ये येते नाही त्या गोष्टी. त्यांना वाटतं ते 1 लाखाचा जो उल्लेख केला आहे ना, तर काही जण असे आहे की ते व्हिडिओ फक्त एक टाईमपास म्हणून बघत आहेत, पण त्याच्यातून जो बोध घ्यायचा आहे तो घेते नाही. त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं होतं की नको बनवू अशा व्हिडिओ. त्याच्यामुळं मग मी निर्णय घेतला की नकोच अशा काही गोष्टी, म्हणजे लाखाचा उल्लेख नकोच करायला. डेलीचा जो काही धंदा होतो आहे आपला तो आपण दाखवत जाऊ. पण जे 1 लाख बोलत होतो ना, त्याच्यामुळं माइंडसेट नको एखाद्याचा चेंज व्हायला. आणि आपल्याला वाटत नाही की आपल्याला बघून एखाद्याने गाडी घेऊन मार्केटला यावं, कारण आपण परिस्थिती बघतोय सध्या किती भयानक चालू आहे. त्याच्यामुळं नको वाटतं. 1 मिनटं. तर त्या हिशोबाने मग नको वाटतं घ्यायला. रिझर्वेशन आली एक संध्याकाळी 10 वाजताची आहे. किती तारखेची? 16 आजची जी. कल्याणी नगरवरून बुकुम 24 किलोमीटरला 566 रुपये. हाही परवडते. 21 रुपये म्हणजे नॉन ए सीचा रेट. आपण काही रात्रीचं काही ए सी लावून नेतच नाही, प्रीमियरची बुकिंग असेल तरच.
असं नको, ती नाही घ्यायची आपल्याला, संध्याकाळी आपण एअरपोर्टमधूनच असतोय. तर तोच विषय झाला, त्याच्यामुळं आपल्याला नाही वाटत की आपल्यामुळं कोणी गाड्या घ्यावा आणि या धंद्यात उतरावा, कारण आपण आपली परिस्थिती बघतोय सध्या काय चालली. त्याच्यामुळं नको वाटत आहे असं, त्याच्यामुळे निर्णय घेतला, त्या व्हिडिओ मी डिलीट केल्या आणि फक्त जे काय हाय रोजचं आता शक्यतो यूट्यूबला टाकत जाईन लॉंग व्हिडिओमध्ये, त्यातच उल्लेख करत जाऊ आपण. तर बघू काय होतंय. आणि जे काय आपली मोहीम चालली ती बऱ्यापैकी चालू आहे अजून. तर आता पुढचे निर्णय काय होणार आहे ते आता बघू, जे काय पुढाकार घेतात त्यांच्या म्हणण्यानुसार बघू आपण. बाकीच्या संघटना एकत्र यायला लागल्यात, मला त्या गोष्टीचं चांगलं वाटलं. उद्या जाऊन उबेरला बॉयकॉट करायची वेळ येते का काय, कारण मला वाटतंय बॉयकॉट करायची वेळ येईनच, कारण उबेर सध्या विषय असा झाला आहे की रेट लई डाऊन ठेवलेत त्यांनी. ते काय 13 किलोमीटरला 246 रुपये, शिवाय प्रायोरिटीचे 37 रुपये ॲड येतात. विचार करा, ते मायनस केले तर 210 रुपये 13 किलोमीटरला देते. उबेरने आत्ता सध्या लय रेट डाऊन केला आहे, त्याच्यामुळे पर्याय नाही, ओलाला पण रेट डाऊन ठेवायला लागतोय. तर असो, बघू आता. आता आजचा हा व्हिडिओ आपण संपवतोय, अपलोड करून एडिट वगैरे करून ॲड करून संध्याकाळी अपलोड करतो. आता आजचा बघू, जमला व्हिडिओ करायला तर करू, नाही तर मग हाच व्हिडिओ तुम्ही बघा. इथून मागं जसं सहकार्य केलं आहे, इंस्टाग्रामला जसं सपोर्ट आहे तसं यूट्यूबला द्या, कारण भविष्यात मला त्याच्यातून इन्कम जनरेट करता येईल. आणि यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये काय होतं आहे, आपल्याला सविस्तर जी काय माहिती सांगायची तर ती आपल्याला यूट्यूबमध्ये सांगता येते. आणि इंस्टाग्राममध्ये आपल्याला एवढ्या मोठ्याला व्हिडिओ बनवता येत नाही. 3 मिनटाच्या वरती जर व्हिडिओ गेली तर ती रीच भेटत नाही तिला, असा विषय. तर चालेल, धन्यवाद, असाच सपोर्ट राहू द्या. जय शिवराय.